संपूर्ण मंडल शशांक कलाप शुभ्रांगुनास्त्रिभुवनं प्रवलम्बयन्ति केशंश्रितास्त्रिजगदीश्वरनाथमेकम् काय सांगितले की पौर्णिमेच्या चंद्रमाची उपमा दिली. संपूर्ण मंडल म्हणजेच पूर्ण मंडल म्हणजेच किती कला असतात चंद्राच्या? 15 कलांनी युक्त. पौर्णिमा पूर्ण झाली म्हणजे 15 कला. मग त्या कला कलाप, चंद्राच्या कलांचा कलाप म्हणजे समूह. असं कोण आहे? संपूर्ण चंद्राच्या कलांच्या समूहाने युक्त कोण आहे? भगवंतांना उपमा दिली त्यांनी की अशा रीतीने शुभ्रा गुणा, अशा प्रकारचे शुभ्र गुण त्रिभुवनम तव लंघयन्ति, म्हणजे काय करतात? हे गुण सुद्धा 3 लोकांचं उल्लंघन करतात. म्हणजेच कसं तर वास्तविक पाहता 3 लोक हे फक्त काय सांगितलं? ऊर्ध्वलोक, अधोलोक आणि मध्यलोक. पण आहे कोणते 3 लोक? तर सम्य दर्शन, ज्ञान, चारित्र हे आपले 3 लोक. आणि त्याचं म्हणजे तिथं राहतात. हे जे शुभ्र गुण म्हटलं तर शुभ्र गुण म्हणजेच काय? स्वाभाविक गुणाचं जे परिणमन आहे ते शुभ्र गुण घ्यायचं. नाही तर म्हणणार गुणाला रंग दिला का? तर गुण हे रंगवाले नाहीत, अमूर्तिक आहेत. मग ते सांगितलं ए संश्रिता त्रिजगदीश्वर, 3 जगाचे नाथ जे तुमच्या आश्रयाने येतात हे गुण. नाथम एकम म्हणजे एक अशा नाथाचं आश्रय करतात. तर कह तान निवारयति संचरत यथेष्टम, आपल्या इच्छेनुसार संचरण करणाऱ्या अशा त्या गुणांना कोण निवारण करत आहे? म्हणजे काय सांगायचं ह्याच्यामध्ये? संचरण कोण कुठं करत आहे? वास्तविक पाहता निजध्रुवातच राहतात हे गुण सगळे, अनंत गुण. तरी काय म्हटलं की 3 लोकाचे नाथ म्हटलं की 3 लोकात ते जणू काय पसरल्यासारखे वाटतात. म्हणजे हे गुण म्हणजे आता एक दिव्य ध्वनीच्या द्वारेच काय सांगितलं? दिव्य ध्वनीच्या द्वारे 3 लोकांचं हित होत आहे. आणि केवळ समुद्घाताच्या वेळेला लोक पुराण अवस्थेमध्ये संपूर्ण लोक आकाशात प्रदेश पसरतात आणि ज्ञानाच्या द्वारे लोकालोकाला जातात. मग त्या अपेक्षेने पाहिलं तर काय आहे की कोणी असं म्हणेल की मग त्या गुणांना कोणी निवारण करू शकत नाही. आपल्या इच्छेनुसार ते संचरण करत असताना म्हणजे भगवंतांच्या आश्रयाला हे गुण आले. वास्तविक पाहता हे सांगायला नकोच आहे असं. कारण का तर स्तुती करताना अतिशयोक्ती होत असते. कारण का तर गुण कुठं जाणार आहेत आपल्या स्वरूपाला सोडून आणि कुठं संचारण करणार आहे? किंवा काय सांगितलं त्यांना कोण निवारण करते? म्हणजे भगवंतांच्या आश्रयाला आलेल्यांना कोणी सुद्धा हाकलून देऊ शकत नाही असं सांगायचंय तिथं. पण आता याच्यातनं अध्यात्म कसं लावायचं हे लक्षात घ्यायचंय. त्रिजगदीश्वर नाथम एकम, पहिल्यांदा विशेषण कोणतं दिलं? 3 जगाचे स्वामी आपण. मग 3 जगाचे स्वामी म्हणजे त्यांना आपण कर्तृत्व द्यायचं का? 3 जगाला ते काय करतात का? मग कुठले त्रिजगदीश्वर? ईश्वर तर प्रत्येक द्रव्य आपापल्या द्रव्याचंच असतंय. प्रत्येक द्रव्य आपापला मालक आहे. कोणी कोणावर आपले ईश्वर म्हणजे मालकी कोणावर सोडत नाही. म्हणजे दुसऱ्याचा तो मालक पण होत नाही, दुसरे त्याचे मालक होत नाही. तरी इथं काय म्हटलं? 3 जगाचे नाथ. 3 जगाचे नाथ म्हणजे इकडं मनुष्य किंवा कुठले द्रव्य किंवा कुठलंही चेतन वगैरे वस्तू ह्यांच्यावर त्यांचं स्वामित्व नाही. 3 जगत म्हणून आता सांगितलं ना, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राचे तुम्ही स्वामी आहात.
म्हणजे आपल्याच मध्ये हे कार्य करतात, दुसऱ्यामध्ये नाही. आणि चंद्राची उपमा देऊन संपूर्ण चंद्र कसा असतो, आता त्याची कुठलीही कला विकसित व्हायची राहिली नाही, तसं ज्ञान गुण पूर्ण विकसित झाला. श्लोक वार्तिक मध्ये म्हटलंय की जोपर्यंत केवल ज्ञान होत नाही तोपर्यंत अपूर्णता आहे, आणि केवल ज्ञान झालं की पार गाठला म्हणून सांगितलं. कशाचा पार गाठला? तर ज्ञानाच्या पाराला ते प्राप्त झाले. म्हणजे आता याच्या पुढे काही राहिलं नाही. जसं पौर्णिमेचा चंद्र पूर्ण झाल्यावर पुढे काही राहतच नाही, आता विकास करायचं, पूर्णता झाली त्याची. मग तसं इथं आपल्या म्हणजे प्रत्येक गुणामध्ये सुद्धा काय आहे, केवळ ज्ञानच फक्त आहे, पूर्ण असं नाही. तर म्हणजे आता ज्ञानाच्या क्षयक्षमाच्या अपेक्षेने किंवा दर्शनाच्या क्षयक्षमाच्या अपेक्षेने तसं दिसतंय. म्हणजे पूर्वी अल्प होतं, नंतर वाढत गेलं, नंतर मग क्षयिक झालं वगैरे असं सांगतो. पण ज्ञान दर्शनाच्या मुख्यतेने पाहिलं म्हणून तसं आहे. पण प्रत्येक गुण आता पहा, आपण आपली वीर्य शक्ती आता कशी क्षयक्षम जनित आहे की क्षयिक आहे? वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम आहे की क्षयिक आहे? पण त्याचं गुणगान होत नाही. फक्त कशाचं गुणगान होत आहे? ज्ञानदर्शन गुणाचं होत आहे. वीर्यांतराय कर्म म्हणजे तिथं क्षय अनंत चतुष्टय म्हणतो, परंतु अनंत चतुष्टय म्हणताना सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा मुख्यतेला कोण येत आहे? अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य. त्याच्यात ते गर्भितच होऊन जातं. कारण जिथं पूर्ण ज्ञान आहे तिथं पूर्ण सुख आहे, आणि तिथं पूर्ण शक्ती काम करते. त्यामुळे तिथं वेगळं काही कथन करण्याची गरजच येत नाही, किंवा त्याची प्रसिद्धी करण्याची गरज राहत नाही. पण आहे की नाही अडथळा? आता वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम, भरपूर अडथळा. ज्याचा जसा क्षयक्षम असेल त्याप्रमाणे तो कार्य करतो, तशी त्याची रुची होते तिकडं. पहा, आता आपल्याला प्रत्येक जण मनुष्य पाहिले तर त्याला ज्ञान आहे, त्याला आरोग्य आहे, त्याच्याजवळ आपल्यासारखं शरीर आहे, सगळं काही. म्हणजे मानव पाहताना सगळे समान आहे. पण वीर्यांतराय प्रत्येकाचं क्षयक्षम कसं काम करत आहे? आता ह्या वेळेस 3:30ला टीव्ही बसलाय बघत कोणी, त्याची रुची कुठे गेली? क्षयक्षम आहे, पण टीव्ही पाहण्यात आहे. कोणी बाजारात गेलाय खरेदी करायला, त्याची रुची कुठे आहे? प्रवचनच्या वेळेत ते करावंसं वाटते. म्हणजेच काय आहे, दिव्यध्वनीच्या वेळेत किती वेळा फिरते दिव्यध्वनी? 4 वेळा. 4 वेळा फिरते, पण 6 घडी फिरते प्रत्येक वेळेला. मग तेवढ्या 6 घडी सोडल्या तर बाकीचा वेळ दिलाच आहे ना आपल्याला. बाकीच्या वेळात आपण षटक्रिया करू शकतो, त्यासाठी दिला विषय, कशासाठी नाही. पण काय करतो ते 4 घडीतच कार्य, 4 घडी 4 वेळा जे फिरतात त्यातच काहीतरी काम करत बसतो. म्हणजे तो काय झाला, आपल्या एवढ्या म्हणजे इतकी संधी आलेली असताना त्याला तो मुक्तो. तसं देव शास्त्र गुरुचं सानिध्य ही संधी खूप आपल्याला चांगली आली, पण त्याला आम्ही काय करतो, वंचित होतो. काहीतरी करत राहतो त्याच्याऐवजी. म्हणजे कुठं तर कला शिकायचा, कुठं शाळेत जा, लहानपणापासूनच काही ना काहीतरी त्याचं हे चाललेलंच आहे बाहेरचं. म्हणजे एखाद्यालाच अशी बुद्धी सुचते की आपण 24 तास आपल्या स्वभावातच द्यायचं, आणि विकल्प आलेला तो देवशास्त्र गुरुच्या सानिध्यात घालवेल विकल्पाचा वेळ. पण तेवढं त्याला सदुपयोग करावासा वाटत नाही. आपण फक्त तो एक श्लोक पाहतो, भक्ते सुंदर रूपम. भक्ती केल्यावर काय होतं? सुंदर रूपाची प्राप्ती होते. दान दिल्यावर काय होतं? भोगाची प्राप्ती होते. उपासना केल्यावर पूजा म्हणजे सन्मान वगैरे मिळतो. आणखीन काय सांगितलं? प्रणाम म्हणजे भगवान देवशास्त्र गुरूंना नमस्कार केल्यावर उच्च गोत्राची प्राप्ती होते. मग आपण त्या श्लोकातून किती शिकण्यासारखं आहे. प्रत्येक वेळेला आपण जर ह्या आपल्या पर्यायाचा सदुपयोग केला तर का होणार नाही. फक्त आपण इच्छा करतो मला सगळं चांगलं असावं, मला पुण्याचा उदय असावा, पण
त्याच्या योग्य कार्य करतच नाही ना. म्हणजे जसं त्या कोणी आत्महत्या करायला निघालेला तो जो पूर्वभावात होता, तो पुढेच कोण झालेला आहे? कामदेव वसुदेव. मग तो वसुदेवाचा जीव पूर्वभावात आत्महत्या कशासाठी करायला निघाला? तर कुरूप आहे म्हणून आणि दरिद्री आहे म्हणून. मग त्याचं कारण त्याला जेव्हा समजलं, कृष्ण आणि बलरामाचे जीव जे होते पूर्वभावात, ते 2 मुनी होते. मग त्या 2 मुनींनी त्यांना समजावले, तुम्ही आत्महत्या कशासाठी करताय? कारण समजून घ्या. आत्महत्या करण्याने तुम्हाला पुन्हा पुढच्या भावात सुंदर रूप आणि धन मिळेल असं काही नियम नाहीये. त्याचं कारण हे सांगितलं ना, तर दान दिल्यावर भोगाची प्राप्ती होते आणि सुंदर रूपाची प्राप्ती भक्तीने होते. आणि ते जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत आत्महत्या करा, नाही तर काही पण करा, इकडून तिकडं भटकत बसा, काय मिळणार नसतंय तसं. मग त्याला काय करावं लागेल? दान द्यावं. मग दान देतो म्हणतो. मग तो दान कसं देतो? म्हणतो त्या शेजाऱ्याने मोहरीचा हार दिला की नाही, तसं त्याला पुष्पवृष्टी वगैरे काय पंचाक्षरी वृष्टी झाल्या, एवढं धन मिळालं. मग शेजाऱ्याजवळ सगळं काय आहे, पण तो काय म्हणतो, मी सुद्धा दान देतो तसंच मोहरीचं, आणि मला सुद्धा पंचाक्षरी वृष्टी होईल. जे भोगाची प्राप्ती होण्यासाठी दान दिलं तर मिळणार नाही. आणि सुंदर रूप म्हणजे शरीराच्या पुद्गलासाठी जर तू भक्ती केली तर मिळणार नाही तसं. म्हणजे तुला भक्तीचा अर्थ कळला नाही, दानाचा अर्थ कळला नाही, स्तुतीचा अर्थ कळला नाही. जे सर्व केव्हा कशातून याचं सृजन होत आहे? तर आत्मानुभूती. जो निजध्रुवाचा विषय करतो आणि विकल्पात आल्यावर त्याला अशी रुची आहे की स्वभावालाच जाणे. मग जोपर्यंत स्वभावात जात नाही तोपर्यंत हे काय करत राहतो? स्वभावात जाण्याच्या योग्य ह्या शुभक्रिया त्याच्याकडून होऊन जातात, पण त्यात तो रस घेत नाही. म्हणजे मला हे मिळावं. मग ते म्हटले की नाही की एक जण निघालेलं होतं यात्रेला, आणि एक जण म्हणजे ती वेश्याच असते. आणि यात्रेला निघाल्यावर काय घडतं? म्हणजे ती म्हणते की आता मी सगळं पाप नष्ट करायला चाललेले आहे आणि हे सगळं दान देणार आहे आणि परत असं वागणार नाही, म्हणून ती गेलेली असते. मग ते तिचं हे कथानक एका व्यभिचारी पुरुषाला कळलेलं असतं की ती आता आपलं सगळं दान द्यायला निघाली, यात्रा करायला निघाली. मग तो व्यभिचारी पुरुष काय करतो? खोट्या साधूचा वेश घेऊन बसतो त्या गंगा नदीच्या. तिची श्रद्धा तिथं असते ना, गंगा नदी, बनारसला जायचं, मग तिथं आपलं पाप विसर्जन करायचं. मग ते गंगा नदीच्या किनाऱ्यावर तो आपला खोटा वेश साधूचा घेऊन बसलेला असतो. आणि त्यावेळेस तो असं खूप आपला प्रभाव दाखवतो. मग त्या वेशेला वाटतं ह्याच्यासारखा दुसरा साधू उत्तम नाही, आपण ह्यालाच दान द्यावं, ह्याला सगळं काही म्हणजे पुष्कळ आपण ह्याची सेवा करावी, म्हणजे आपलं पाप संपून जाईल. आणि असं करत करत परिचय होतो. परिचय झाल्यानंतर ती म्हणते की मला तुम्हाला दान द्यायचंय, माझे पाप नष्ट करायचे. मग तो म्हणतो मी काय त्याच्यासाठी आहे काय, मी तर माझ्या साधनेत राहणार आहे. म्हणजे मुद्दाम तो सगळं असं दाखवतो की मी काय ह्याच्यासाठी नाही. तर त्यावेळेस नाही म्हणते, तुम्ही साधू संत कसे असतात, कसे असतात साधू संत सांगितलं. तिने लगेच सांगितलं की ते सताम विभूत आहे. म्हटलं ना, परोपकाराय सताम विभूत आहे. पराच्या उपकारासाठी सज्जनांच्या ह्या विभूती असतात. तसे तुम्ही मला दिसते, तुमच्यासारखं श्रेष्ठ कोण नाही. अंतवंतने मला साधना करू देत, दुसरा कुठला तरी साधू शोध, तुला काय पाहिजे ते कर तिकडे जाऊन. आणि असं वारंवार मुद्दाम तिचं काय करतो, तो तिरस्कार करतो. पण ती तसं जसं ती काय करते, आकृष्ट होते की तुमच्यासारखे मला दुसरे साधू चांगले दिसले नाहीत म्हणून. आणि झालं, मग आता दान देण्याची क्रिया सुरू झाली. आणि मग त्यावेळेस ती सारखं विचार करते की बघा आता मला चांगलं फळ मिळणार, मला खूप पुण्य लागणार, ह्यांना मी सगळं देते. आणि तो तर लुबाडून निघून चाललाय आणि सगळं धन पण त्याला देऊन टाकलंय तिने. आणि त्यावेळेस काहीतरी एक म्हटलं की तू वेश्यामय भान, तेरे मेरे बीच में पडे पत्तर खाण. काय सांगितलं? तू तर वेश्या आणि मी भान म्हणजे व्यभिचारी पुरुष. आणि दोघांचं असं जमलं की काय झालं, आता तू दान दिलं तर पापच परत झालं, म्हणून तेरे मेरे बीच में पडे पत्तर खाण.
म्हणजे काय झालं, तू पंचाक्षरी वृष्टी होईल म्हणून बघशील, पुण्य होईल म्हणून बघशील, मोक्षाला जाईल म्हणून बघशील, तर पण दगड वगैरे हेच पडतात तुझ्या आणि माझ्यामध्ये. मग तसंही चाललंय, आपण निज ध्रुवालाच आणलं नाही तर फक्त काय होतंय, एवढंच कार्य होतंय की इकडून तिकडं भटकंती करत राहायचं. म्हणून इथं काय सांगितलं, त्या गुणांना कोण निवारण करू शकेल, जे यथेष्ट म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे संचरण करतात. संचरण करतात याचा अर्थ असं घ्यायचं नाही की इकडून तिकडे जगामध्ये फिरतात, तर आपल्या असंख्यात प्रदेशातच आहेत. पण आता त्या गुणांचा विकास होताना, केवळ ज्ञान होताना कोणी रोखलं नाही. मग तसंच ज्ञान, दर्शन, आनंद, चारित्र्य, वीर्य वगैरे असे अनंत गुण आहेत. मग त्याचा विकास होत असताना त्यांना कोण रोखतंय, कोणी सुद्धा रोखणार नाही. म्हणजेच काय आहे की फक्त एक उपयोग तिथं लावायला पाहिजे, नाहीतर आपण फक्त आता तिथं नाव दिलंय जगामध्ये संचरण करत असताना. म्हणणार जगात संचरण कसे करतात, पण आपण तसं भक्तीने म्हणत राहतो स्तोत्र, पण त्याच्यातला खरा अर्थ समजून घेत नाही. म्हणून काय आहे की गुण शुभ्र नाहीत, तर गुणांमध्ये स्वभाव रूपाने परिणमन होण्याची योग्यता ती भगवंतामध्ये दिसली, म्हणून तशी उपमा दिली. तसंच ते गुण इकडं तिकडं फिरत नाही, तर ते आपल्या असंख्यात प्रदेशातच असं कार्य करतायत की आता विभाव रूपाने परिणमन करत नाही, सतत त्यांचंच. हे कशावरून आलं, तर वीर्यांत्राय कर्माचा क्षयक्षम. मग तिथं क्षयक्षम हा प्रत्येकाचा वेगवेगळा कसा कार्य करतोय आहे. मल्ल आहे चांगला, पण तो काय करतो, मल्ल मारामारी बुक्क्या वगैरे करण्यामध्येच आपला, आणि माझा जय झाला तर बघतो ना मॅच खेळणारे ते जय पराजयाची कथा करत बसतात. मग त्यांच्यात वीर्यांत्राय कर्माचा क्षयक्षम आहे, पण कुठं लावला त्यांनी, म्हणजे हिंसा, चोरी. कारण हे सगळं आता काय आहे त्याच्यामध्ये हेच झालं ना, एक हिंसा झाली की सगळी पाप त्याच्या पाठीमागं आलेलीच आहेत, आणि परत पाहणाऱ्यांना अनायतन झाला, स्वतःला अनायतन, दुसऱ्याला पण अनायतन. मग तसं या ठिकाणी काय सांगितलं आपण, वीर्यांत्राय कर्माचा क्षयक्षम कुठं खर्च करते, स्वपराला अनायतन होईल अशा ठिकाणी खर्च कर. कारण अशी वस्तू घेऊन बसलं की स्वतःलाही त्याचं आकर्षण आहे आणि दुसऱ्यालाही ती वस्तू आवडावी, की मग ते आपल्या दुकानात येतात, मग घेतात. मग काय करतो, दुकान कसलं घालतो, म्हणतो सराफी दुकान घातले, आता किती कोणाला पाहिजे तेवढं कोट्यावधी रुपयाचं एक रत्न विकतो, पण ते असतं कसलं, कालच कशात आलं होतं ते नकली, म्हणजे कमी किमतीत असून त्याला जास्त किमतीत विकतो, नकली असलेलं. राजभारतिक मध्ये झालेलं होतं. विरुद्ध राज्यातिक्रम, म्हणजे अचौर्य व्रताचे अतिचार सांगताना तिथं सांगितलं असं. मग यावेळेस किती आपण काय काय करतो, म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं ना की आपल्याकडे पाहुणे आले होते, मग त्यांची कुठली तरी वस्तू काय झालेली असते, आपल्याकडे विसरलेली असते. मग विसरली तर राहू दे, आपण कुठं घ्यायला गेलोय त्यांचं, राहू देत म्हणून तसंच ठेवतो. पण कधी कळवत सुद्धा नाही की तुमची वस्तू अशी राहिली आहे वगैरे, किंवा आल्यावर सुद्धा देत नाही. त्यांनी असा फार मध्ये चालेल, पाहुणे जरी आपले असतील, कोणी जरी असू देत, दोघे भाऊ असतील, दोन बहिणी असतील, आणि त्यांचं जे काही स्वतंत्र वस्तू आहे ते एकमेकांची वस्तू घ्यायची नाही त्यांनी, मग ती घेतली तर सांगून घ्यायची आहे. मग असं जर घेतलं तर शोधत बसतो, मग तिथं काय झालं, दोष लागतो असा. कारण आपल्या वस्तूला कोण हात लावत नाही माहिती, आणि तो इकडे तिकडे बघतो, दिसतच नाही वस्तू, ते भावाने नेलेली असते शाळेत म्हणा, कुठं काय असेल ते न सांगताच नेली, तरी सुद्धा काय होतं, मग इथं न्यासा पार होतो. म्हणून काय आहे की अशा प्रकारची आपला आता कुठं वीर्य लागेल, म्हणजे आपली शक्ती फक्त स्वभावाकडे, पण बाहेर कशाचंच आकर्षण होणार नाही, आणि त्या आकर्षणानेच हे सर्व आपलं काय होतंय, नुकसान होतंय. म्हणजे आपण प्रत्येक समय कुठे राहतो, परद्रव्यातच. अशा प्रकारची आपण बुद्धी लावतो. मग त्यामध्ये आपली बुद्धी लागू नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, प्रत्येक समय आनंदाला प्राप्त होणं आवश्यक आहे, त्याचा फक्त विषय आहे निजध्रुव. म्हणून इथं सांगितलं, तुझ्या गुणांना कोणी रोखत नाही. म्हणजे तुझं वीर्य आता असं प्रगट झालं ना, मला दीक्षाच घ्यायची आहे, मला अतिंद्रिय आनंदच भोगायचा आहे,
आणि मला या परिग्रहात चित्त लावायचं नाही, रागद्वेष करायचे नाही, त्यावेळेस तुला कोणी सुद्धा रोखणार नाही. फक्त काय आहे, आपण तिकडे बुद्धी लावत नाही, दुसऱ्याचं नाव घेतो की त्यांनी मला काही करू देत नाही. म्हणून काय आहे, कोणी आपल्याला रोखणार नाही, ह्याच्यातनं लक्षात घ्यायचं. आपण ध्यानात जर आपला लय लागत असेल तर तरी सुद्धा आपल्याला कोणी सुद्धा ह्या परिणतीला कोणी काढून घेत नाही. मग कोणी म्हणेल की नाही बघा 24 तास आमचं कामात चाललंय, त्यामुळे कुठलं ध्यान आणि कुठलं काय होतंय, कुठलं आम्हाला हे जमत नाही. पण तुला आज काम करताना क्रोध करायला जमला की नाही, त्यावेळेस तुझ्या क्रोधाच्या परिणतीला कोण नष्ट करू शकलं का? ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस क्रोध पण आला, मान पण आला, मायाचार पण झाला, लोभ पण झाला, काय काय झाले, नाही ते परिणाम होतात. मग ते परिणाम करायला नको होते. ते काम करताना, स्वयंपाक करताना तर असले परिणाम केले तर काय होतंय, म्हणजे आपण पण तसलं खातोय रागद्वेषाने सहित झालेलं आणि दुसऱ्याला पण तसलं देतोय, म्हणजे काय झालं, तसेच परिणाम होणार. म्हणून काय आहे की उलट त्यावेळेस जर तू तत्वाचे परिणाम केले काम करताना तर किती चांगलं उपयोग होईल त्याचा. मग जसं ह्या परिणतीला करताना कोणी रोखू शकत नाही, तसं स्वभाव परिणती करताना सुद्धा कोणी रोखू शकत नाही. म्हणून सतत तो अभीक्ष्ण ज्ञानोपयोग, निरंतर उपयोग स्वभावामध्ये ठेवण्याचाच अभ्यास कर. ह्याला सोडून दुसरं आपल्याला अन्य काही प्रयोजन नाही. आणि ते एकदा समजलं की प्रत्येक समय आपण काय होणार आहे, अतींद्रिय आनंदच भोगणार. म्हणून मला आता फक्त स्वभावाचंच प्रयोजन आहे. मग जसं वीर्य तिकडे लागलं, म्हणजे आपला वीर्य गुण काम करू लागला स्वभाव रूपाने, कोणी त्याला रोखत नाही. तसं श्रद्धा गुण काम करू लागला. बघा आपली श्रद्धा कुठं असते, परद्रव्य श्रद्धा म्हटले की तिकडच किती ह्याला सांगितलं की मंदिरात यायचं असतं, कशाला सांगायचं ते. उलट ज्याची श्रद्धा इकडं वितरागतेकडे लागलीये तो झपाटून उठते, न सांगताच जातो. आणि किती चान्स मिळेल तेवढं तो मंदिर गाठत असतो, स्वाध्याय गाठत असतो. म्हणजे त्याची श्रद्धा इकडं जोडली तर त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. तसं तिकडं जोडली त्याला पण नष्ट करायला कोण आहे का समर्थ. आपण किती सांगतो देवी देवतांचं भजन करायचं नसतं, ते सरागी असतात, पण ते करतोच. ज्याची श्रद्धा जिकडं जोडली आहे तिकडे त्यांना कोणी निवारण करू शकत नाही. फक्त एक त्याची तत्वदृष्टी जागृत झाली तर तो स्वभावात राहतो. मग तसंच आता आपलं ज्ञान आजपर्यंत परद्रव्यामध्येच जाणण्यासाठी उत्सुक होतं, पण आता फक्त स्वभावालाच जाणावं वाटतं. कुठेही परद्रव्याला जाणण्याचं प्रयोजनच काही उरलं नाही, इतका निरुत्सुक झालाय. मग त्यावेळेस त्याला कोणी रोखू शकलं का? तो अर्थ सर्व गुणामध्ये लावायचा. कहतान निवारयती यथेष्ट, म्हणजे आपल्या इच्छेनुसार, म्हणजे स्वभावाचा इष्ट हा विषय केला, इष्ट ध्रुव निज स्वभाव तो विषय केलेला असताना त्या ठिकाणी ते गुण आता कार्यरत झालेले आहे स्वभाव रूपाने, त्यांना कोणीही 3 लोकांमध्ये रोखू शकत नाही. म्हणून काय आहे की आपलं फक्त धैर्य धारण करायचे. क्षणभर उदय आहे आणि त्या उदयामध्ये आपलं धैर्य कोणतं आहे, स्वभावाला जाणण्याचं. आणि ते कार्य करू लागलं तर सर्व विभाव आपोआप नष्ट होतो.